पण तुमच्या विश्वासातली मुलगी आहे म्हणून मी 10 वेळा चेक केलं, पण हे बघा. असं कसं होईल? हे काम काही दिवस बच्चू सर पाहत होते ना? हो, बच्चू सर पण काही दिवस पाहत होते, पण हे तेव्हापासून घडतंय जेव्हापासून कावेरीकडे काही कॅफेची जबाबदारी गेली. असं कसं होईल? तुम्ही पुन्हा पुन्हा चेक केलंय काही? हो मॅडम, मी सगळं नीट चेक केलंय आणि असं सगळं दिसलं म्हणून मी तुमच्या कानावर घालायला आलोय. मॅडम, मला वाटतं याविषयी कावेरीशी एकदा बोलायला हवं. ठीक आहे, मी बघते काय करायचं. तुम्ही या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आलं आलं आलं. आपल्या माहेरच्या चहाचं चैतन्य आलं. माहेरच्या चहाची एनर्जी आली. काहीतरीच काय बच्चू मामा. काही काय, खरंच बोलतोय मी. तू आल्यापासून आहे ना ऑफिस मध्ये सगळं कसं पॉझिटिव्ह घडतंय. हॅलो, हा मॅडम बोला. नाही नाही, ते बच्चू मामा हसतायत. हा हो हो पाठवते. काय झालं? काय झालं माहित नाहीये, पण मॅडमच्या आवाजावरून तर वाटतंय त्या खूप संतापल्यात. काय झालंय नक्की? माहित नाही. मॅडमने तुम्हा दोघांनाही लगेच केबिन मध्ये बोलावलंय. चल. काय ग, तो काकूंनी भरून ठेवलेला टिफिन घेतलास का? थँक गॉड आठवण करून दिलीस, नाही तर मी आत्ता माती खाल्ली असती आणि काऊने तिथूनच दम भरला असता. म्हणाली असती तुम्हाला ना अन्नाची कदरच नाहीये. मी इतकं जेवण करून ठेवलं आणि तुम्ही सगळं वाया घालवलं. आज भर तरी लेक्चर दिलं असतं. बापरे. आज वाचवलंय मी तुला, थँक्स म्हण. हो रे, थँक यू सो मच. पण बघ ना, आपण काकूंच्या किती धाकात जगतोय ना. ऍक्च्युली आपण तसं नाही केलं पाहिजे. आपण आजपासून काकूंच्या धाकात नको जगूया. आपण त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. पण जमणार आहे का तुला? नाही म्हणजे मी काय म्हणते माहिती राज, तू ना यापुढे धाकात राहायची सवय करूनच घे. म्हणजे उद्या उठून तुझं लग्न झालं तर तुला धाकातच राहावं लागेल ना. एक मिनिट, मी काकूंशी का करेन लग्न? काऊशी नाही रे, पण करणार आहेस ना लग्न. म्हणजे असं ठरलंय ना तुझं? हा ठरलंय. मी सांगितलं ना तुला, माझ्या मनात ना बऱ्याच मुलींची गर्दी झाली. हो ना, मग त्या गर्दीत ना शोधा कोणीतरी. नाहीतर गर्दी आहे म्हणून घाबरून जा. गर्दीच्या बाजूला कोणीतरी ताटकळत उभं असायचं. तुमचं आपलं गर्दीकडे लक्ष. तुला कोणी दिसलीये का अशी ताटकळत उभी असलेली?
नाही, मला कोणी नाही दिसलं. तू बघ शोधून, तुला दिसतंय का? बाय. बाय. बच्चू, कावेरी, कसं चाललंय का? छान चाललंय मॅडम. हा, बच्चू, तू आपली सिस्टीम कावेरीला नीट समजावून सांगितली होतीस का? म्हणजे कॅफेज मधनं पैसे कसे गोळा करायचे, त्याचा हिशोब कसा ठेवायचा, ते कसे मांडून ठेवायचे आणि नंतर बँकेत कसे जमा करायचे, सगळं. हो सांगितलं होतं. अगं पण काय झालंय? झालं काही नाहीये, पण कावेरी हे सगळं जेव्हा करत होती तेव्हा तू नीट लक्ष देऊन पाहत होतास का? तिला ते बरोबर जमतंय का नाही, ती नीट करते का नाही? हो म्हणजे मी चेक नाही केलं, कारण अगं कावेरीकडे काम दिलं होतं ना, ती कशा काय चुका करेल. कावेरी, तुझ्या हाताखालचे जे 5 कॅफेज आहेत ना, त्याचं काम सध्या मी पाहणार आहे. पण ताई, नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? हा, नाही, मला जरा त्या कॅफेजकडे लक्ष द्यायचंय. प्रॉफिट कसा वाढेल हे पाहायचंय. ठीक, या मग. मे आय कम इन मॅडम? हाँ, येस, कम इन. मॅडम, या फाईल्स मध्ये सगळे डिटेल्स आहेत, तुम्ही बघून घ्या. पाचपुते, हा मॅडम. तोपर्यंत तुम्ही एक काम करा. या सगळ्या प्रकाराबद्दल कोणाजवळ काहीही बोलू नका. मी नाही सांगणार मॅडम, पण आपल्या ऑफिसमध्ये दर महिन्याला ऑडिट होत राहतात. त्या ऑडिटमध्ये हे सगळं कळेलच. त्यात गणपतीमुळे गेल्या महिन्याचं ऑडिट राहून गेलंय, ते केव्हाही होईल आणि त्यांच्या हे सगळं लक्षात येईल. आणि त्यांना आपण सांगू शकत नाही ना की हे सगळं बाहेर सांगू नका वगैरे. मॅडम, मला असं वाटतं आपल्या एका कॅफेची खूप मोठी रक्कम दुसरीकडे वळवली गेली आहे आणि हे काम फक्त कावेरीच करू शकते. नाही म्हणजे कावेरी व्यक्ती म्हणून चांगली आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही.